नुकत्याच झालेल्या हैदराबाद विरुद्धच्या सामन्यात मुंबई इंडियन्सचा दारुण पराभव झाला। या पराभवामुळे या IPL हंगामात आता मुंबई इंडियन्सची प्लेऑफला पोहोचण्याची शक्यता मावळली। या मोसमात मुंबईची ही जी भयानक अवस्था झाली आहे त्याला संघातील नेमके कोणते दिग्गज खेळाडू जबाबदार आहेत सांगतो, पण त्या अगोदर थोडक्यातला फॉलो करा। या यादीत सर्वात पहिलं आणि धक्कादायक नाव आहे जसप्रीत बुमराहचं। हैदराबाद विरुद्धच्या महत्त्वाच्या सामन्यात बुमराहनं 4 ओव्हरमध्ये 54 रन्स दिले आणि त्याला एकही विकेट मिळाली नाही। या संपूर्ण मोसमात 8 सामन्यात बुमराहला केवळ 2 विकेट्स घेता आल्या आहेत। त्यानंतर आता नाव येतंय सूर्यकुमार यादवचं। सूर्या सध्या अत्यंत खराब फॉर्ममध्ये असून गेल्या सामन्यात तो केवळ 5 रन्सवर बाद झाला। या IPL मध्ये 8 डावात त्यानं फक्त 162 रन केले आहेत। तिसरं मोठं नाव आहे कर्णधार हार्दिक पांड्याचं। हार्दिकच्या कॅप्टन्सीवर सध्या चौबाजूंनी टीका होत आहे। धोक्याच्या क्षणी स्वतः बॉलिंग न घेता नवख्या बॉलर्सना ओव्हर देणं मुंबईला महागात पडले। शिवाय त्याची फलंदाजी पूर्णपणे शांत आहे। चौथं नाव आहे ट्रेंट बोल्टचं, जो पॉवर प्लेमध्ये विकेट्स मिळवण्यात अपयशी ठरलाय। 5वा खेळाडू आहे तिलक वर्मा। तिलकनं गुजरात विरुद्ध शतक ठोकलं खरं, पण त्यानंतर त्याच्या कामगिरीत सातत्य दिसलं नाही। या 5 दिग्गजांच्या अपयशामुळेच मुंबई इंडियन्सला यंदा वारंवार पराभवाचा सामना करावा लागलाय। यामुळे मुंबई इंडियन्स यंदाच्या IPL हंगामात प्लेऑफला पोहोचणं अशक्य झालंय। तुम्हाला काय वाटतं, मुंबई इंडियन्सच्या या खराब कामगिरीला आणि प्लेऑफमधून बाहेर पडण्याला नेमका कोणता खेळाडू किंवा कोणता निर्णय जबाबदार आहे? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा आणि IPLशी संबंधित अशाच इन-डेप्थ माहितीसाठी थोडक्यातला फॉलो करा। बातमी म्हणजे थोडक्यात।